नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवत आहे श्रावण घेवडा। ॲक्च्युली मी एवढे प्रेमाने का बोलते माहिती आहे, मला पहिलं श्रावण घेवडा आवडत नव्हता बरं। पण मी जेव्हा आजारी झाले ना, माझ्या मुलींनी मला रेसिपी शिकवली आणि खरंच जिथे तुम्ही 2 चपात्या खायच्या ना, तिथे 4 चपात्या खाल। तर श्रावण घेवड्याची भाजी कशी बनवली चला बघूया। कांदा घेतला, कांदा फ्राय करून घेतला, मग त्यामध्ये टोमॅटो टाकला, मग त्याच्यामध्ये टाकलं आलं लसूण पेस्ट, मग आपल्या घरातला लाल मिरची पावडर मसाला, मग हळद, मीठ आणि थोडासा चिकन मसाला। बरं, मग तो चांगला हलवून घेतला। शेंगा अगदी बारीक चिरून घेतल्या, धुवून घेतल्या आणि नंतर त्या परतून घेतल्या। परतून झाल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवलं। लगेचच त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं, पाणी थोडं गरम झालं आणि मग गरम पाणी भाजीमध्ये टाकलं। हा हा, काय कलर आलाय ना, मस्त। आता परत पुन्हा मी एकदा हलवून घेतलं आणि त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि मीडियम गॅस केली। कलर तर बघा, काय आलं ना तोंडाला पाणी। परत पुन्हा थोडंसं झाकण काढलं आणि भाजीला उकळी आली आहे ते बघितलं। परत पुन्हा एकदा हलवून घेतलं। गॅस मीडियम होता म्हणून भाजी शिजायला थोडासा वेळ लागणार होता, पण थोडासा म्हणजे किती, खूप सारा पण नाही लागत बरं। तोपर्यंत भाजी होत होती तोपर्यंत मी ना आमच्या इथे राजाचं जेवण बनवून घेतलं होतं। राजाला रोज चिकन लागतं, चिकन नसेल तर तो जेवतच नाही। चिकनचं जेवण म्हणजे काय, भात, थोडीशी हळद आणि त्याच्यामध्ये बाकी तेल मीठ मसाला काहीच नसतं बरं। भाजी होते तोपर्यंत मी राजाला जेवण दिलं। गरम गरम जेवण होतं, पण राजाला भूक लागली होती। खायचंय का विचारलं, तो तर लगेच तयारच झाला। आहा, चल राजा जेवायला, चल लवकर, चल 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 पटकन। आता राजा माझ्या मागे येतोय हां, पण तो लगेच जेवणार नाही, कारण त्याला कळतं जेवणामधून वाफा येत होत्या ना। तो लगेच जेवायला नाही बसला, मग तो थोडा वेळ बाजूला बसला, जेवण कधी त्याचं थंड होतंय ते बघायला। बरं, राजाचं जेवण तर थंड होतच राहील। मी आले परत पुन्हा माझ्या भाजीकडे। आता भाजीतलं पाणी आटलं होतं। परत पुन्हा एकदा भाजी हलवून घेतली, कोरडी झाली होती भाजी। मग त्याच्यामध्ये मी वरती थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला। तुम्ही ही भाजी एकदा करून आणि खाऊन बघा आणि मग मला कमेंट करा भाजी कशी झाली ती। अरे एकच नंबर भाजी आहे। बरं झालं असतं जर मला ही फोनमधून भाजी तुमच्यापर्यंत पोहोचवता आली असती, पण माय बॅड लक। खरंच तुम्ही एकदा करा।